Dr. Saurabh Joshi. Welcome to Vein Center. नमस्कार, मी अण्णा कबुले, शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. तर मला व्हेरिकोज वेनचा त्रास होता था. मी ॲक्च्युली ॲग्रिकल्चर शेतकरी आहे. मला व्हेरिकोज वेनचा त्रास असताना पायाला सूज यायची, पाय दुखणे, जास्त वेळ उभं राहतं तर पायाला अजून ब्रॉड व्हायचे. मग अशा काळानंतर माझा एक मित्र भेटला, संतोष जोशी. संतोष जोशीला मी माझी हकीकत सांगितली की मी शेतावर असताना मला त्रास होत होतो, पायाला सूज येते, चिखलामध्ये चालावं लागतं, मातीवर चालावं लागतं, मुरमामध्ये चालावं लागतं. मग ते म्हणले ठीक आहे, आपले नातेवाईक आहेत. मग नातेवाईक असताना म्हणले आपण सरांना एक व्हिजिट मारून येऊया, सौरभ जोशींना. तर स्वतः मला संतोष जोशी यांनी सौरभ जोशीकडे घेऊन गेले आणि माझी तिथे ट्रीटमेंट चालू केली. तर सरांकडून माझं ऑपरेशन झाल्यानंतर मला परत त्यांनी महिन्याने एक व्हिजिट द्यायला लावली, 2 महिने व्हिजिट द्यायला लावली. तर त्यामध्ये मला जी पहिली पायाची जी सूज होती ती पूर्ण कमी झाली. पूर्ण कमी झाल्यानंतर सरांनी मला म्हणले असं आता तुम्ही आता गोळ्या बंद करा, तर आपल्याला ह्या गोळ्या खाण्याची आता गरज नाही आहे. तरी आपण मग त्या गोळ्या बंद केल्या. मग तरी आता पायाला आता सूज वगैरे येत नाही, आता मी नॉर्मलमध्ये आहे. आमचे डॉक्टर सौरभ जोशी यांचा स्वभाव, मन मिळावं, माणसाची कसं समजून सांगायचं, कसं काय माहिती द्यायची, ते फक्त आमच्या सौरभ सरांकडूनच ऐकून घ्यायचं. सौरभ जोशी एवढे हॅपी असतात की ते काय कुठलाही संकोच न मांडता एकदम म्हणजे पेशंट माझ्याशी कसा हसत खेळत राहायला पाहिजेत. मी कुठले म्हणजे ऑपरेशन करताना ॲक्च्युअली मला त्यांनी गाणी लावली, म्हणले तुम्हाला कुठलं गाणं ऐकायचं ते सांगा, तुम्हाला काही त्रास होणार नाही. अशा परिस्थितीमध्ये सौरभ जोशीचे स्वभाव एकदम मन मिळावं स्वभाव, हसता खेळता जरा एकदम सगळ्यात. त्या काळामध्ये माझं वजन होतं 98 किलो. सर माझे प्रत्येक व्हिजिटला गेले की कबुले किती वजन कमी झालं ते सांग पहिलं. तर माझं ते वजन कमी होत नव्हतं. मग सरांनी म्हणले वजन लॉस केलं तरच आपल्या पायात सुधारणा होईल, नाही तर आपल्याला सेकंड ऑपरेशन करावंच लागेल. तर आता वेट लॉस करताना मी डाएट चालू केला, व्यायाम चालू केला, योगा चालू केला. मग त्याच्यामध्ये मी 2 महिन्यामध्ये 12 किलो वजन कमी केलं. तर ते सरांना मी वेट लॉस करण्यासाठी मी सांगितलेल्याप्रमाणे सरांचं मी धन्यवाद मागतो, त्यांना नमस्कारही करतो.